माध्यम आपण पाहत आहोत. दोन मार्गातून आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण होते असं म्हणतेंनी सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी पहिला जो काही मार्ग आहे भक्ती मार्ग ज्याला असं म्हटलेलं आहे, आणि तो भक्ती मार्ग आपण 7 अंगाच्या माध्यमातून पाहत आहोत, ज्याला आचार्य शांतीदेवांनी भक्ती मार्ग असं म्हटलेलं आहे. आणि तो भक्ती मार्ग त्यांनी सांगितलेल्या सप्तांग पूजेतनं आपण पाहत आहोत. तर खऱ्या अर्थाने सप्तांग पूजेच्या माध्यमातून आपल्या सर्वांमध्ये बोधिचित्ताची कशी निर्मिती होते, आणि हे बोधिचित्त जे आहे ते वर्णनात्मक असणार नाही, किंवा हे बोधिचित्त जे आहे ते कृत्रिम असणार नाही. हे बोधिचित्त हे काही वैयक्तिक असू शकणार नाही. हे बोधिचित्त हे माझं बोधिचित्त, करुणादुजांचं बोधिचित्त, किंवा अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीचं बोधिचित्त, भारतात राहणाऱ्या व्यक्तीचं बोधिचित्त हे वेगवेगळं असू शकत नाही. बोधिचित्त हे एकच आहे, परंतु वेगवेगळ्या लोकांमध्ये ते बोधिचित्त निर्माण होत असते. आणि हे बोधिचित्ताची निर्मिती आचार्य शांतीदेवांनी त्यांच्या सप्तांग पूजेच्या माध्यमातून सांगितलेली आहे. हे आपण 2 अंग मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेले होते. पहिलं अंग जे होतं पूजा, आणि दुसरं अंग जे होतं वंदना होतं. त्या अंगाबद्दल आपल्या सर्वांना माहिती सांगितलेलीच होती. पुन्हा भिंतेनी त्याच्यामध्ये काही भर घातलेली आहे, आणि ती थोडीशी राहिलेली जी उणीव आहे ती उणीव आपण या आजच्या क्लासमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ते हृदय संरक्षितांनी जी काही सप्तांग पूजेमध्ये पूजा आणि वंदनेचं जे अंग सांगितलेलं होतं, तर ते मांदर्व उत्पल और मलिकादी सब सुगंधित पुष्पों और मनोहर गुंथी हुई मालाओं द्वारा परम पूजनीय मुनिवरों की पूजा करता हूँ. अपनी फैलने वाली गंध से मन शांति देने वाले सुगंधित धूप के मेघों से उन्हें आच्छादित करता हूँ. सुवर्ण कमलों पर पंक्तियों में जड़े हुए रत्न प्रदीप समर्पित करता हूँ, और गंधमय कुटिमों पर मनोहर पुष्प बिखेरता हूँ. हे जे काही पूजेचं अंग आहे, हे पूजेचं अंग आपल्यामध्ये कसं निर्माण करता येईल. अर्थात ही जी काही सप्तांग पूजेमधलं जे पहिलं अंग जे आहे पूजा, हे आपण सर्वांनी अनेक शिबिरांमध्ये अनुभवलेलं आहे. परंतु जी काही पूजा आहे ती पूजा ही इंटिग्रेटेड असते असं म्हटलेलं आहे. केवळ आपण धार्मिक लोक आहोत म्हणून आपण पूजा करतो ही वेगळी गोष्ट आहे, याला गौण स्थान आहे. परंतु ते इंटिग्रेटेड आहे, ते आपल्यामध्ये सामावलेलं आहे, ते एकात्मिक आहे, आणि म्हणून आपण बुद्धांची पूजा करतो असं म्हटलेलं आहे. केवळ बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी, बुद्धांनी आपल्याला काहीतरी द्यावं, बुद्धापासून आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं, या कुठल्याच गोष्टीसाठी आपण बुद्धांची पूजा करत नाही. तर आपल्यामध्ये बोधिचित्त ही उदात्त भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि जर पूजा करून आपल्यामध्ये जर बोधिचित्त निर्माण होत नसेल तर ही पूजा ही कुच कामाची, त्या पूजेला काही अर्थ नाही. मग ते आपलं कृत्रिमता असेल. पुष्प अर्पण करणं, धूप अर्पण करणं, मेणबत्ती अर्पण करणं, हे आपलं कृत्रिम असेल. मग ह्या पूजेच्या माध्यमातून जर आपल्यामध्ये जे बोधी, ज्याला जागृती असं म्हटलेलं आहे, त्याला जाणीव जागृती असं म्हटलेलं आहे, जो प्रकाश आहे, आणि तो प्रकाश आपल्यामध्ये निर्माण होतोय असं आपल्याला जेव्हा वाटेल त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की यस, माझ्यामध्ये बोधिचित्त हे निर्माण होते आहे. आपण पाहिलेलं होतं की वेगवेगळ्या माध्यमातून वज्रयानामध्ये कशा पद्धतीने पूजा केली जाते, महायान संप्रदायामध्ये कधी पूजा केली जाते, हीनयान संप्रदायामध्ये पूजा कशा पद्धतीने केली जाते. तर ही पूजा जसं आत्ताच इथं काही केळी वगैरे, केळीचं एक डझन ठेवलेलं होतं, मला थोडंसं स्ट्राईक झालं की
हीनयान संप्रदायामध्ये 5 वस्तू अर्पण करून बुद्धांची पूजा केली जाते. जसं आपण म्हटलेलं होतं की पाणी अर्पण करून आपण बुद्धाची पूजा करू शकतो. त्याच्यानंतर काही अन्नपदार्थ असतील, त्याला इटेबल ग्रेन असं भंतेनी म्हटलेलं आहे, ते अर्पण करून आपण बुद्धांची पूजा करू शकतो. त्याच्यानंतर रेशीम जे धागे असतात किंवा रेशमाचे कपडे असतात, आपण पहा ना बुद्ध गयेला गेल्याच्या नंतर जे तिबेटन लोक असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते पताके वगैरे लावतात, ते रेशमाचे असतात. अर्थात ते असतील असं नाही, काही कापडी पण असतात, काही कागदाची पण असतात. आणि असे रेशमी धागे बुद्धांना अर्पण करून सुद्धा आपण पूजा करू शकतो असं भंतेनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण हेही पाहिलेलं की पांढरा जो शंख आहे तोही काही संप्रदायामध्ये बुद्धांच्या समोर ते अर्पण केलं जातं आणि या माध्यमातून सुद्धा बुद्धांची पूजा केली जाऊ शकते. त्याच्यानंतर काही फळं असतील, पुढे जाऊन भंते असं म्हणतात की काही लोक पैसे पण अर्पण करतात, म्हणजे काही पैशाच्या माध्यमातून सुद्धा आपण बुद्धांची पूजा करू शकतो. आणि हे यासाठी आपण करतो की आपल्यामध्ये बुद्धांबद्दल असलेली काही जाणीव जागृती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर हा भाग मटेरियलिस्टिक सांगितलेला आहे, त्याला वस्तूच्या रूपात आपण बुद्धांची पूजा करत आहोत. त्याला मटेरियलिस्टिक ओबिडियन्स असं म्हटलेलं, ओबियन्स असं म्हटलेलं आहे. बुद्धांची अशी वस्तूने आपण पूजा करतो आणि त्या माध्यमातून आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण होऊ शकते, एक भाग झालेला आहे. त्याच्यानंतर मेंटली एक सांगितलेलं आहे, म्हणजे मानसिक एक पूजा सांगितलेली आहे. जसं मागच्या वेळेस आपण पाहिलेलं होतं की आता खूप रखरखत ऊन आहे, झाडांना फुलंच नाहीयेत, फळं पण नाहीयेत अर्पण करायला किंवा पानं पण नाहीयेत, पानझडी लागली. मग अशा परिस्थितीत काय करायचं, तर मटेरियलिस्टिक पूजा न करता आपण काय केलं पाहिजे, मेंटली आपण पूजा केली पाहिजे, मानसिक आपण पूजा केली पाहिजे. जसं की साधना करत असताना आपण केवळ बुद्धांना आपल्या समोर आपण निर्माण करत असतो आणि मग तिथं आपण काही पूजा वगैरे केलेली असते, ती बुद्ध आपल्या समोर अवतरलेले असतात आणि त्या माध्यमातून आपण बुद्धांची मेंटली आपण पूजा करतो असं भंतेनी म्हटलेले. म्हणून मानसिक दृष्ट्या ही पूजा आपण करू शकतो आणि वस्तूच्या रूपात सुद्धा आपण बुद्धांची पूजा करू शकतो. आता हे 3 जे आपले आदर्श 3 रत्न आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ, हे 3 रत्न आहेत. ह्या 3 रत्नांप्रती आपण पूजा करत असतो, मटेरियलिस्टिक करत असतो आणि मेंटली पण करत असतो. आता बुद्ध म्हटल्याच्या नंतर जसं बुद्ध पूजेमध्ये सांगितलेलं आहे की बुद्धांची विविध माध्यमातून आपण पूजा करत असतो. जे श्रीलंकेमध्ये अस्तित्वात असलेले जे काही विहार आहेत, मंदिर आहेत, स्तूप आहेत, जम्बूद्वीपामध्ये अस्तित्वात असलेले काही विहार असतील, काही स्तूप असतील, अशा या वास्तूंची पूजा देखील आपल्याला मेंटली करता आली पाहिजे. आपण आता श्रीलंका देश पाहिला नाही तर इथं बसूनच श्रीलंकेमध्ये विविध प्रकारचे स्तूप आहेत, चैत्य आहेत, ते चैत्यांची सुद्धा आपण मेंटली आपण पूजा करतो असं भंतेनी म्हटलेलं आहे. केवळ समोर एखादा आयकॉन आपल्या उभं टाकलेलं एक रूप आहे, बुद्धांचं रूप आहे, ते बुद्धांचीच आपण पूजा करतो असं नाही, तर आपल्या समोर काही जरी दृश्य नसलं, अदृश्य जरी असलं तरी त्याची सुद्धा आपण पूजा करू शकतो असं भंतेनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण धम्म जे काही ग्रंथ आहेत, धम्म वंदनेमध्ये जसं सांगितलेलं आहे की धम्म जो कसा आहे, अतिशय विस्तृत आहे, अकालिको आहे, संधिटिको आहे, यहीपस्सिको आहे, हा धम्म आहे. तर ह्या धम्माची पूजा करत असताना धम्म हा कुठं सांगितलेला आहे, जे धम्मग्रंथ आहेत, विशेषतः त्रिपिटक असेल, धम्मपद असेल, सर्व बुद्धिझम असेल किंवा विशुद्धी मग्गा आहे किंवा इतर काही बोधिचर्या अवतार आहे, बुद्धिस्ट पाथ आहे भंतेंनी लिहिलेला, तर ह्या धम्मग्रंथांची पूजा करणे हे एक प्रकारची पूजाच आहे, म्हणजे धम्माची पूजा आहे असं म्हटलेलं आहे. जसं भंते असं म्हणतात की भारतीय लोकांना जर एखादा ग्रंथ दिला तर ते भारतीय लोक असा घेऊन असा काखेत ठेवत नाही असं ते म्हणतात, तर ते असं डोक्यावर ठेवतात असं म्हणतात. एखादा धम्मग्रंथ जर आपल्याला कोणी जर दिला तर तो धम्मग्रंथ आपण तो डोक्यावर ठेवणं म्हणजे त्याची पूजा करणं आहे.
त्याचप्रमाणे एखादा धम्मग्रंथ आपल्याला कोणी दिला तर तो टेबलावर तसा असा म्हणजे अपवर्ड न ठेवता बुद्धाची फोटो आहे त्याच्यावर, जो श्रद्धावान व्यक्ती असतो, बुद्धांना मानणारा असतो, तो असा कधी ठेवणार नाही, तो याच पद्धतीने बुद्धांना अपवर्ड पद्धतीने ठेवेल. याला एक प्रकारची पूजा असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्ध जे ज्या ज्या ठिकाणी आहेत, ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचे अवशेष आहेत, धम्म जो आहे, धम्म हा धम्मग्रंथात आहे. आपल्याला असं वाटतं की धम्मग्रंथामधून आपल्याला धम्म समजतोय, तो धम्म सांगितलेला आहे, तो त्याही धम्मग्रंथांचा आपल्याला एक प्रकारे रिस्पेक्ट करता आले. पूजा म्हणजे हा रिस्पेक्ट आहे, तो आदर आहे, त्यांच्या प्रती आपण व्यक्त केलेली भावना आहे. तर याही माध्यमातून आपण पूजा करतो असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं जे रत्न आहे त्याला संघरत्न असं म्हटलेलं आहे. तर त्या प्रत्येक मेंबरची आपल्याला पूजा करता आली पाहिजे असं म्हटलं. आता संघ मेंबर म्हणजे कोण आहे? श्रोतापन्न झालेला आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे आणि अरहंत आहे. अशा त्या मेंबर्स म्हटले भंतेनी त्याला. या अशा संघांबद्दल आपल्या मनामध्ये ती भावना असली पाहिजे, त्यांची पूजा आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे त्यांना सुद्धा त्या पद्धतीने आपण वंदन केलं पाहिजे. जसं बुद्धांना विविध माध्यमातून पुष्प अर्पण करून आपण पूजा करतो, तसं धम्म आहे, संघ आहे, त्यांना सुद्धा आपण त्यांची पूजा केली पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे चालून भंते खूप त्याला डीप मध्ये घेऊन जातात, सखोलतेमध्ये, की जे आपले एल्डर्स आहेत, आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत, त्यांची पण आपल्याला रिस्पेक्ट, त्यांची सुद्धा आपल्याला पूजा केली पाहिजे. ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आई वडील आहेत, त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करता आली पाहिजे. त्यांना जे जे काही आपल्याला देता येईल, त्यांची सेवा म्हणून करता येईल, त्याही माध्यमातून आपण त्यांची पूजा केली पाहिजे. पुढे चालून भंते असं म्हणतात की एखादा भिक्षू आहे किंवा एखादा लेमॅन शब्द वापरलेला आहे, उपासक म्हटलेला आहे, तर अशा भिक्षूंची सुद्धा आपल्याला पूजा करता आली पाहिजे. आपण हे सोडून द्यायचं की त्या चिवरच्या आतमध्ये काय हे सोडून द्यायचं. भंते थोड्या वेळासाठी सोडून द्या म्हणतात, कारण ते चिवर धारण केलेले ना. त्यांनी खूप चांगला शब्द वापरलेला की जे उपासक असतील किंवा भिक्षू असतील, देश both should be on the way of bodhisattva, म्हणून पूजा करायची असं म्हटलेलं आहे. एखादे भिक्षू असतील, एखादा धम्मचारी असेल किंवा उपासक असेल, जो धम्माचरण करणार आहे तो बोधिसत्वाच्या मार्गाने जाणारा असला पाहिजे. तर अशा वेळेस आपल्याला त्यांची पूजा करता आली पाहिजे. पूजा बुद्धाची, धम्माची, संघाची, आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्यांची, भिक्षू असतील ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, धम्मचारी आहेत, ते दीक्षार्थी आहेत, दीक्षा घेतलेली आहे त्यांनी, अशा सर्वांची, आई वडील आहेत आपल्यापेक्षा मोठे, अशा सर्वांची. त्याच्यानंतर एक आणखी महत्वाचा मुद्दा सांगितला, मागच्या वेळेस मी सांगितलं, त्याचं रिपिटेशन होईल, की म्हणते असं म्हणतात की तुम्ही आपल्यापेक्षा कमी वयानं आहे आणि मग त्याची कशाला पूजा करायची, हा भाग सोडला पाहिजे. आपल्यापेक्षा कमी वयाचा एखादा धम्मचारी आहे किंवा भिक्षू आहे, उपासक आहे, परंतु त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली असेल आपल्यापेक्षा अगोदर आणि आपल्यापेक्षा कमी वय असेल, तरी सुद्धा आपल्याला त्याची पूजा करता आली पाहिजे. आपण असं म्हणू शकतो, अरे हा कालचा आहे, याला काय माहित आहे, मी तर अगोदरचा आहे, हा भाव सोडून आपल्याला त्याची पूजा करता आली पाहिजे. आपल्याला असं वाटतं का एल्डरची पूजा करा असं म्हटलेले म्हणते मी, आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्यांची यासाठी की ते आपल्यापेक्षा वयस्कर, वयाचा सुद्धा मान ठेवला पाहिजे. परंतु एखादा कमी वयानं असेल, परंतु आपल्यापेक्षा दीक्षार्थी तो अगोदर असेल, म्हणजे तो धम्म मार्गावर आपल्या अगोदर तो गेलेला असेल, तर अशाही त्याला मॉन्क, एक शब्द वापरला, मॉन्क ऑर्डिनेशन असं म्हटलेलं आहे. किंवा एखाद्या विहारामध्ये एखादा भिक्षू त्याने जर दीक्षा घेतलेली असेल, किंवा आता उपासक आहे त्याने एखाद्या समारंभामध्ये जर दीक्षा घेतलेली असेल, तर त्याची पण आपल्याला पूजा करता आली पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर ही पूजा आपल्याला नेहमी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आणि या माध्यमातून आपल्यामध्ये जे बोधिचित्त आहे, जे भक्ती मार्गाच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करायचं, तर आपल्यामध्ये ते निर्माण होते का नाही ते आपण स्वतःलाच तपासून पाहायचंय. आपण शेजाऱ्याला म्हणू शकत नाही, मित्राला म्हणू शकत नाही, अरे तुझ्यात बोधिचित्त निर्माण झालं की नाही, ते कळणार नाही, ते कृत्रिम पण नाही. आणि बोधिचित्त यासाठी आपल्याला निर्माण करायचं की आपल्याला बोधिसत्व बनायचं आहे. बोधिचित्त हे आपला ताबा घेते, हा एक शब्द वापरलाय म्हणते.
बोधिचित्त हे आपला ताबा घेते आणि जेव्हा बोधिचित्त आपला ताबा घेते म्हणजे आपल्यात निर्माण होते त्यावेळेस मग बोधिसत्व निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. आपल्याला काय व्हायचंय? बोधिसत्व व्हायचं, बुद्धत्वाच्या मार्गाने जाणारा तो व्यक्ती व्हायचा. त्यासाठी आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण झालं पाहिजे, बोधिचित्ताने आपला ताबा घेतला पाहिजे. बोधिचित्ताने ताबा घेतला पाहिजे म्हणजे काय तर आपण आहोत असं नाहीये. म्हणजे हे माझं शरीर आहे, जसं आचार्य नागार्जुनांनी सांगितलेले की बोधिचित्त हे बियॉन्ड द पंचस्कंद असं म्हटलेलं नाही का. बोधिचित्त हे पंचस्कंदाच्या पुढचं आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते पृथ्वी, आप, तेज, वायू यांनी बनलेलं आहे. हे जसं आहे तसं आपल्यामध्ये हे पंचस्कंद जे आहेत हे पंचस्कंद नाही आहेत. आपल्यात काय बोधिचित्त निर्माण झाले, बोधिचित्ताने आपल्या शरीराचा ताबा घेतला म्हणजे आपण नाहीयेच, प्रज्ञारक्षित नाहीयेच, त्याच्यात बोधिचित्त निर्माण झालेलं आहे. किंवा मैत्री दीपा नाही, त्यांच्यामध्ये बोधिचित्त निर्माण झालेलं आहे. जेव्हा आपला ताबा बोधिचित्त घेते त्यावेळेस बोधिसत्वाचा हा प्रवास सुरू होतो असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला या पूजेकडे एवढं अथांग दृष्टीने पाहायचंय, या पूजेकडे आपल्याला या दृष्टीने पाहणं खूप गरजेचं आहे. तर ही या माध्यमातून या पद्धतीने आपल्याला पूजा करता आली पाहिजे. मला वाटते 1-2 भगिनींनी, ललिताताई आहेत, आरतीताई आहे, काही दोघी तिघींनी बोधिचित्त, पंचस्कंद याच्याबद्दल व्हॉट्सअपवर जी चर्चा केली, खूप चांगली चर्चा होती ती. आता जे वंदनाचे माध्यम आहे त्या वंदनेचं माध्यम सुद्धा तसंच आहे, थोडं रिपिटेशन होत असेल परंतु आपण अभ्यास थोडंसं सखोलतेकडे कसं आपल्याला जाता येईल. अनेक वर्षापासून पूजा वंदना करतो आहोत परंतु पुन्हा आपल्याला आणखी त्या वंदनेकडे कसं सखोलतेने जाता येईल हा भाग आपण पाहणं खूप गरजेचं आहे. पण त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, त्यांचा व्ह्यू थोडासा सांगून मी थांबणार आहे. पण ते खूप सुंदरपणे सांगतायत की वंदना जो माध्यम आहे हे वंदनेचं जे माध्यम आहे या वंदनेमध्ये आपल्या जे टाचा आहेत, आपले जे हाताचे जे काय म्हणतो आपण याला काय म्हणतो, कोपर होत नाही का, एल्बोज म्हटलेले, आपलं डोकं आहे आणि आपलं पूर्ण शरीर जे आहे ते पूर्ण शरीर हे जमिनीला समांतर रेषेत ते टेकलं पाहिजे असं म्हटलं. त्याला त्यांनी वंदना असं म्हटलेलं आहे. पूजा तर विविध माध्यमातून आपलं श्रायण सजवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टीचा आपण अवलंब केलेला आहे ते त्या पूजेमध्ये येतं. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपलं पूर्ण शरीर हे विशेषतः छाती हे आपली बुद्धांच्या समोर जमिनीला टेकली पाहिजे, त्याला वंदन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे चालून ते असं म्हणतात की आपण जेव्हा वंदन करतो त्यावेळेस मला कोणी काही म्हणेल का, हा भाग आपल्या मनात असता का म्हणे, एवढा लांब पंचांग प्रणाम करतो आहे किंवा मग प्रणिपात करतो आहे, की इतर कोणी काही म्हणतात ह्याचा विचार न करता की तो इंटिग्रल पार्ट आहे माझ्या जीवनाचा, माझ्या जीवनातला तो अविभाज्य भाग आहे असं समजून आपण त्याची ते वंदना आपण केली पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर म्हणते असं म्हणतात की एखादा उपासक असेल आणि तो उपासक जर उभं टाकूनच जर बुद्धांना वंदन करत असेल तर असं आपण समजूया की त्याची प्रगती तेवढ्या पुरती झालेली आहे. आपण असं म्हणू शकत नाही की त्याचं वंदन काही चुकीचं आहे. असं चंद्रबोधी नेहमी सांगतात की दापोडीच्या विहारामध्ये सकाळी लोक ऑफिसला जाता जाता त्यांना घाई असते आणि मग घाई असल्यामुळे मग त्यांना एवढा वेळ नसतो विहारात जा आणि मग विहारात जाऊन पंचांग प्रणाम करा, प्रणिपात करा. तर ते ऑफिसची बॅग किंवा गाडी टू व्हीलरवर असतात, गाडी बॅग खाली ठेवायची आणि तिथूनच मग रस्त्यातूनच बुद्धांना वंदन करायचं. तर आपण असं म्हणू शकत नाही की त्यांचं वंदन हे काही चुकीचं आहे. तर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वेळेनुसार त्यांना
बुद्धांबद्दलचे रिस्पेक्ट आहे, बुद्धांबद्दल जी आस्था आहे तेवढंच लक्षात आलेलं आहे आणि मग त्यांचं वंदन काही चुकीचं आहे असं आपण मानायचं नाही. तर ते त्यांच्या पद्धतीने ठीक आहे, परंतु ते वंदन नाही असं म्हणतात. म्हणजे त्या बाहेरूनच हात जोडणाऱ्या माणसाला काही बोधिचित्त निर्माण होईल असं नाही, त्याच्यामध्ये बोधिचित्ताची निर्मिती होईल असं काही सांगता येत नाही असं भंते म्हणायला लागतात. तेव्हा हे जी काही वंदन आहे विविध माध्यमातून आपण पाहतो की तंत्रयानामधले जे काही अनुयायी आहेत, महायानामध्ये अनुयायी आहेत किंवा हिनयान पंथातले अनुयायी आहेत, हिनयानी पंथातले जे भिक्षू वगैरे आहेत किंवा महायानी पंथातले उपासक असतील किंवा धम्मचरी धम्मसाहेब धम्ममित्र जे असतील ते वेगळ्या माध्यमातून बुद्धांना वंदन करत असतात, तंत्रयानामध्ये वेगळ्या माध्यमातून बुद्धांना वंदन करत असतात. भंते हे कोणालाच हे कनिष्ठ समजत नाहीये, ज्या त्या पद्धतीने ते त्यांना बुद्धांना वंदन ते करत आहे. जसं आपण जी काही पूजा करतो, आता संघ सदस्य सगळे किंवा आपण धम्मचारी धम्ममित्र आहोत, आपण 3च वस्तू अर्पण करतो. आपली 4थी 5वी शंख, रेशीमचे कापड, पैसे हे का पूजा म्हणून का वापरत नाही? कारण तशा पद्धतीची संघाने सिस्टीम तयार केली आणि ही जी 3 वस्तू अर्पण करण्याची सिस्टीम आहे तंत्रज्ञानातनं घेतलेली आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ हा अनेक यानातला तो अर्क आहे असं म्हटलं. जसं अनेक फळांचा जो ज्यूस असतो की नाही, त्याच्यात पायनॅपल असते, त्याच्यात सफरचंद असते, इतर काही फळं असतात, या अनेक फळांचा जो ज्यूस आहे, मिक्स ज्यूस, यस मिक्स ज्यूस ज्याला म्हणतो आपण, तो जो अर्क आहे अनेक फळांचा, त्याच्यातली जी गोडी आहे ती गोडी औरच असते. भंतेनी जी काही पूजेची सिस्टीम ऍक्सेप्ट केलेली आहे, काही भाग तंत्रज्ञानातला आहे, काही हिनयानातला आहे, काही महायानी पंथीयातला आहे. परंतु आपण आता इथे भारतामध्ये मात्र 3च वस्तू आपण अर्पण करतो, भंतीने त्याच्यात सांगितले. परंतु वेस्टर्न कंट्रीज मधले, पाश्चिमात्य देशामध्ये मात्र ते वेगळ्या पद्धतीने पूजा करत असतात. पूजा करण्यासाठी कुणालाही असंच करायचं काही बंधन नाही. मागच्या वेळेस मी म्हणालो होतो की तुमच्याकडे काही भिक्षू आले असतील, विहारात आले असतील आणि ते जर म्हणत असतील की केळी अर्पण करा, पाणी अर्पण करा, काही फूड ग्रेन अन्नधान्य काही तुम्ही अर्पण करा आणि तिथं जर केलं तर आपण काही आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाही की तो त्यांचा भाव आहे. पण ते असं म्हणतात की त्याही माध्यमातून आपल्यामध्ये बोधिचित्ताची निर्मिती होऊ शकते. म्हणून एखादा माणूस त्याचा उद्देश काय, आता मी बऱ्याच दिवसापासून सांगतो की आपला उद्देश काय, बुद्ध बनण्याचा उद्देश आहे. ज्यांना असं वाटतं की मला बोधिसत्व बुद्ध बनायचं, त्याच माणसामध्ये बोधिचित्ताची निर्मिती होऊ शकते. आणि त्याने असं ठरवलं की मला फक्त एक प्रोसिजर म्हणून करतोय. आपण बघा ना, माझा एक मित्र म्हणाला की अरे तू रोज पूजा वगैरे करतोस का? म्हणलं हो, ध्यानाला जातो, तिथं अनेक फुलं आमच्या महिला भगिनी असतात. नाही बा, आम्ही तसं करत नाही. रोज आंघोळ झाली की अगरबत्ती घेतो, बाबासाहेबांच्या पुढे अर्पण करतो आणि मग ह्या माध्यमातून करतो. म्हणलं तू श्रेष्ठच, कारण रोज आंघोळ करून तू अगरबत्ती लावतोस. उद्देश काय? आपला उद्देश हा बोधिसत्व आपल्यात निर्माण करणे आहे. बोधिचित्ताची निर्मिती करून आपल्याला बोधिसत्व बनायचं. परंतु त्या मात्र व्यक्तीला काय, त्याला माहिती नाही बोधिचित्त काय असते, बोधिसत्व कशा पद्धतीने बनतो आणि मग तो बोधिसत्व हा बुद्धत्वाच्या मार्गाला जातो. उद्देश महत्वाचा आहे. म्हणजे तेच म्हणतात की व्हॉट इज द एम टू हॅव द ओबियन्स. पूजा करण्याचा उद्देश काय, तर आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण करायचं आहे. वंदना करण्याचा काय उद्देश आहे, तर आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण करायचं आहे. आणि मग प्रणिपात साधना आहे, पंचांग प्रणाम आहे, त्याच्यानंतर दंडवत साधना आहे. हे जे वेगळ्या माध्यमातून आपण बुद्धांना शरण जातो आहोत, म्हणजे आपल्या सर्व अंगांनी आपण बुद्धांना शरण जाणे, त्याला वंदना असं म्हटलेलं आहे. आपण बुद्धगयेला जाणार आहोत, यापूर्वी पण गेलेलो आहोत. तिथं अनेक तिबेटियन लोक, जापनीज महिला, पुरुष, म्हातारे, सगळ्या वयोगटातले लोक ते प्रणिपात करत असतात. एक प्रकारची वंदन आहे. तर त्यांचा उद्देश म्हणजे 1000 पर्यंत मोजा एवढा उद्देश आहे का, तर त्यांच्या बोधिचित्ताची निर्मिती करणे. तरुण मुली पण येत असतात आणि त्यांना त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सांगितलेलं असतं
भंतेनी सांगितलेले की त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना सांगितले की तुम्ही जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तिथं जाऊन 1-1 लाख प्रणिपात साधना करा, नंतर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळणार आहे. एक प्रोसिजर आहे, परंतु त्याचा उद्देश काय तर बुद्धांप्रती आपली श्रद्धा वाढवायची, वंदनेच्या माध्यमातून आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण करायचा हा उद्देश आहे. ट्रेनिंग सेंटरमध्ये या हे झाल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळेल. त्या गुरूंचा उद्देश असा आहे की यांना बुद्धांबद्दल श्रद्धा निर्माण झाली पाहिजे, बुद्धांबद्दल खूप मोठा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे, म्हणून 1-1 लाख ते काय करतात की प्रणिपात साधना करत असतात. तर हा एक वंदनेचा भाग भंतेंनी सांगितलेला आहे. तर त्या वंदनेमध्ये सुद्धा जसं भंतेंनी ह्या सप्तांग पूजेमध्ये जे काही सांगितलेलं आहे तर त्या गोष्टी आपल्याला करणं शक्य नाहीये, किंवा जसं मानदारो, उत्पल, मलिकादी हे काल्पनिक आहे सगळं. भंतेंनी सांगितलेलं आहे की तुम्हाला पूजा एवढ्या अथांग पद्धतीने करता आली पाहिजे, इमॅजिनेशन पॉवरवर पण करता आली पाहिजे, की तुम्हाला हे विश्व बुद्धांना अर्पण करता आलं पाहिजे. याही माध्यमातून आपल्याला ती पूजा करता आली पाहिजे. आपण करू का ते? आपली जे पॉज ज्याला म्हणतो आपण, नाही का, आपली जी समज आहे, आपलं जे अंडरस्टँडिंग तेवढं नाहीयेच ना. उत्पल और मलिकादी अर्पण करण्या एवढं आपलं अंडरस्टँडिंग नाहीयेच, त्याच्यामुळे आपण ते करणार नाही. आपल्याला जे शक्य आहे, आपल्या एक गृहस्थी व्यक्ती म्हणून आपल्याला जे पूजा करण्याचं माध्यम दिलेलं आहे त्या माध्यमातून आपण पूजा ती करू शकतो आहे. तर वंदनेत त्यांनी काय सांगितलेलं बघूया. त्रैकालिक सब बुद्धों को सद्धम्म तथा उत्तम संग को बुद्ध क्षत्रों के परमाणुओं की संख्या जितने प्रणाम करता हूं. म्हणजे वंदनेमध्ये प्रणाम हा भाग महत्वाचा सांगितलेला आहे. हात जोडून किंवा पंचांग 5 अंगांनी आपण प्रणाम करणे असेल, किंवा मान झुकून असेल. काही लोक डोळ्याचे पापणे हलवून सुद्धा, जसं नमस्कार म्हटल्याच्या नंतर बरेच लोक हात जोडून नमस्कार करतात, काही लोक एकच हात वर करतात, काही लोक मान हलवतात, काही लोक डोळ्याची पापणीच हलवतात. विविध प्रकारचा प्रणाम करण्याचे हे मार्ग आहेत, नाही का. तो भाव कसा आहे आपल्यामध्ये, खूप रिस्पेक्टेड व्यक्ती असलं तर आपण उभं टाकतो, दोन्ही हात जोडतो आणि त्यांना प्रणाम करतो. बुद्ध हे युनिव्हर्सल रिस्पेक्टेड आपले गेस्ट आहेत, नाही का. विश्वातले सर्वश्रेष्ठ आपले ते गेस्ट आहेत. म्हणजे प्रणाम जिथं जिथं त्रैकालिक सब बुद्ध आहेत, जिथे तिथं सर्व प्रकारचे तिन्ही लोकांमध्ये असलेले जे काही बुद्ध आहेत आणि जे काही धर्म आहे, जेव्हा काही संघ आहेत, त्या संघाला प्रणाम करणे. प्रणाम हा शब्द महत्वाचा आहे. बुद्ध धर्म संघ या तिघांनाही प्रणाम आपण कशा पद्धतीने करतो त्याला वंदन असं म्हटलेलं आहे. सब स्तूपो, जेवढे काही स्तूप असतील, और बोधिसत्व मंदिरों की वंदना करता हूं. मग स्तूप असतील, आता फुलं अर्पण नाही करायचे, तर आपल्या मनातला भाव प्रणाम करून करायचा आहे. म्हणजे स्तूप असतील, श्रीलंकेमध्ये जसं वेगवेगळ्या प्रकारचे चैत्य आहेत, आपल्या भारतात पण चैत्य आहेत किंवा स्तूप पण आहेत. तर त्या सगळ्या स्तूपांची किंवा बोधिसत्वांची काही मंदिर आहेत, जसं अवलोकितेश्वरांचं मंदिर आहे, आचार्य शांतीदेव असतील, किंवा जे जे काही बोधिसत्व आहेत, काल्पनिक बोधिसत्व किंवा ऐतिहासिक बोधिसत्व असतील, त्या सर्व बोधिसत्व मंदिरांना सुद्धा प्रणाम करणे हे त्याला त्यांनी वंदना असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे एवढंच नाही, भंतेंनी कसं म्हणजे खूप उच्च लेवलवर पण सांगितलेलं आहे आणि आपल्याला समजावून आपल्या स्थानिक लेवलवर पण सांगितलेलं आहे. आपण सगळे ना बुद्धांना गुरु मानतच नाही, कारण बुद्धांच्या समीप गेलो नाही, बुद्धांचे संपूर्ण गुण मान्य नाहीत, माहित नाहीत आपल्याला. परंतु आपल्या समीप असलेले, ज्यांनी आपल्याला बुद्ध धम्म सांगितलेला आहे, असे आपले गुरु कोण असतील? कोण असतील? तुमचे माझे आपले कल्याण मित्र आहेत, आपले उपाध्याय आहेत, आपले आचार्य आहेत. तर अशा मेरे उपाध्याय असं म्हटलेले आहे, जे माझे उपाध्याय आहेत, त्यांनी सार्वजनिक आम्हाला दीक्षा दिलेली आहे, आपल्यासाठी सांगितलेलं आहे. सर्वांसाठी तर सांगितलेलेच, परंतु आपण तरबेज होण्यासाठी, आपल्यात बोधिचित्त निर्माण होण्यासाठी जे आपले उपाध्याय आहेत, मेरे उपाध्याय,
और सभी पूजनीय तपस्वियों को प्रणाम करता हूं। जे काही पूजनीय अशा प्रकारचे जे काही तपस्वी लोक असतील, आपण म्हणू शकतो काही भिक्षू पण असू शकतील, ध्यान करणारे काही लोक असू शकतील, गुहेमध्ये जाऊन राहणारे काही लोक असतील, हिमालयात जाऊन ध्यान करणारे लोक असतील, जे अरहंत पदापर्यंत जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला असेल, असे काही लोक असतील की अशा सर्व लोकांचा आपण, अशा पूजनीय लोकांना आपण प्रणाम केलं पाहिजे किंवा त्यांना आपण वंदन केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. हे सप्तांग पूजेमध्ये भंतेंनी कशा पद्धतीने आपण वंदन करावं असं म्हटलेलं आहे. आपण जर वंदनेचा आणखी विस्तृत जर भाग पाहिला तर आणखी पुढे जाऊन सुद्धा आपण वंदन करू शकतो, की जसं ध्यानाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या आदर्शांना आपण वंदन करू शकतो, धर्माभ्यासाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या आदर्शांना वंदन करू शकतो, आपल्यामध्ये सकारात्मक बाबी निर्माण करून सुद्धा आपण आपल्या आदर्शांना आपण वंदन करू शकतो असं म्हटलेलं आहे. आपलं जे काया वाचा मन आहे, ते काया वाचा मन आपल्या आदर्शांप्रती आपण त्यांच्या समोर आपण समर्पित केलं तर याही माध्यमातून आपण वंदन करू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे जे काही दोन अंग आहेत, पूजा आणि वंदना, या सप्तांग पूजा पुस्तकात पूजा आणि वंदना हे दोन असे वेगळे जरी सांगितले तरी भंते असं म्हणतात की ह्या दोन्ही गोष्टी एकदाच होतात. पूजा करतो आणि वंदन करतो, बरोबर आहे. आपण अगोदर पूजा, फुलं सजवतो विविध धूप दीप या माध्यमातून, आणि लागलीच म्हणून आपण काय करतो, वंदन पण करत असतो. म्हणून भंतेंनी हे या सप्तांग पूजा ह्या पुस्तकामध्ये जरी दोन अंग जरी सांगितले तरी त्यांनी सर्व बुद्धिझममध्ये मात्र वंदना आणि पूजा हे एकच आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण वंदना आणि पूजा ही जेवढं आपण समर्पणाच्या भावनेनं करू, जेवढं आपण हृदयातून करू, जेवढं आपण स्वतः जागृतपणे करू, तेवढं आपल्यामध्ये बोधिचित्त हे निर्माण होऊ शकतं असं भंतेंनी म्हटलेलं आहे. तेव्हा आचार्य शांतीदेवांचा हा जो काही भक्ती मार्ग आहे हा एक प्रकारे आपल्यामध्ये श्रद्धा ही निर्माण करणार आहे, श्रद्धा गुण आपल्यात विकसित करणार आहे, आणि श्रद्धा निर्माण होत होत आपल्यामध्ये बोधिचित्त ही निर्माण होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे बोधिचित्त या दोन मार्गातून आपल्यात कसं निर्माण होईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न करावा लागेल, हो की नाही. म्हणजे असं म्हणतात की आपण फक्त रविवारी एकदा वर्गाला येऊन जर ध्यान करत राहिलो तर बोधिचित्त आपल्याला समजलेलं असेल, अभ्यास वाचून प्रवचन ऐकून, परंतु हप्त्यातून एकदा जर आपण ध्यान करू लागलो तर तुम्ही असं म्हणाल की माझ्यात बोधिचित्त निर्माण होईल. किंवा हप्त्यातून महिन्याला एकदा बुद्ध पौर्णिमेला जर आपण बुद्धांची पूजा करत राहिलो, छान छान घरामध्ये कपडे, छान छान घर रंगवलेलं आहे, सजवलेलं आहे, आणि त्याच्यातून माझ्यात बोधिचित्त निर्माण होते असं जर वाटत असेल तर ते शक्य नाही असं म्हणतात. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. जसं म्हणजे असं म्हणतात की हे कृत्रिम नाही, हे कृत्रिमरित्या नाही, हे नैसर्गिक आहे. बोधिचित्त हे कृत्रिम नाही. तुम्ही जर असं म्हणलं की मला बोधिचित्त निर्माण करायचं, बोधिचित्त निर्माण करायचं, बोधिचित्त निर्माण करायचं, हे कृत्रिम झालेलं आहे, यानं होणार नाही. तुम्ही तुमचा सतत प्रयत्न जर पूजा वंदना सतत जर चालू राहिली तर खऱ्या अर्थाने ते निर्माण होऊ शकते. बोधिचित्त हे आपल्यामध्ये निर्माण होते. तुम्ही असं म्हणाल की तुम्ही एका बाजूला असं म्हणता की हे कृत्रिम नाही आणि मग प्रयत्नातूनही झालं पाहिजे. प्रयत्न हे आपले नैसर्गिक असले नाही का. कोणी सांगते माझे कल्याण मित्र म्हणतायत म्हणून घर सुंदर पूजास्थान सजवलेलं आहे, किंवा आपल्याकडे कोणी भेटायला आलं म्हणून त्यांच्या समोर आपण सजवलेलं आहे, ते कृत्रिम झालेलं आहे. पण आपलं नित्यनियमानं आपण करतो. एके दिवशी काय झालं ते माझ्या खूप 4-5 वर्षापूर्वीची घटना असेल. आता आपल्यात तो भाव असतो की आपल्याकडे ब्रह्मचारी येणार असतील तर छानपैकी मला ब्रह्मचारींना रेल्वे स्टेशनहून आणण्यासाठी जायचं होतं, आणि छानपैकी गाडी वगैरे धुतली मी, आणि मुलाला म्हणलं थोडा परफ्यूम वगैरे मार, म्हणलं छानपैकी छान वाटेल म्हणलं. त्याला म्हणलं पप्पा, मुलगा म्हणाले तुम्ही रोज परफ्यूम मारा, जिंदगी रंग लाएगी म्हणलं.
तुम्ही आजच जर परफ्यूम मारून तिकडे जाऊ लागले स्टेशनला तर जिंदगी रंग नाही लायगे म्हणला. रोजच तुमच्या गाडीत परफ्यूम असलं पाहिजे तरच तुम्ही म्हणलात. मला स्ट्राईक झालं जरा, म्हणलं याला कळालं आपल्याला नाही कळालं. म्हणजे आपली जी कृत्रिमता आहे इतरांना दाखवण्यासाठी, पूजा जी आहे आपण इतरांसाठी असं नाही, म्हणजे तेच म्हणतात की कृत्रिम नाहीये, ही नैसर्गिक आहे. तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की तुमच्यात बोधिचित्त निर्माण झालेलं आहे. म्हणून पूजा ही वंदन आहे, सातत्याचा भाग आहे, तरच खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये बोधिचित्त निर्माण होऊ शकते. मला वाटते 1 वाजून गेलेलं आहे. सगळ्यांचे लक्ष तिकडे घड्याळाकडे, आपलं लक्ष तिकडे आहे सगळ्यांचं. मला थोडंसं रिपिटेशन करावं वाटलं भंतेंचं जे व्ह्यू आहे, कारण ह्या छोट्याशा ग्रंथामध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगलं ट्रान्सलेशन पद्धतीने सांगितलेलं आहे. थोडंसं ते पण वाचतो, म्हणजे आणखी काही अनक्लिअर असेल तर क्लिअर होऊ शकते. मला असं वाटतं की हा अभ्यास करत असताना तो आपल्या सगळ्यांना तो समजला पाहिजे, नाही का? आणि समजला तरच आपल्याला पुढे जाण्यामध्ये अर्थ आहे. आणि हे बोधिचित्त सुद्धा आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे? हे जे बोधिचित्त निर्माण झालेले पूजा आणि वंदनेतून कुठं घेऊन जाणार आहे? आपल्याला बोधिसत्व बनण्याकडे घेऊन जाणार आहे. जसं म्हटलं ना की हे बोधिचित्त हे आपल्या शरीराचा ताबा घेणार आहे. आता कसा ताबा घेते उदाहरण सांगतो, म्हणजे व्यावहारिक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादी महिला आहे, तिला भानामती आली असं म्हणतात. भानामती माहिती ना? भानामती अंगात येणे, जायचंय का? तर ते तिला स्वतःच्या कपड्याची सूध नसते. तुझं शरीर काय, कोण काय म्हणायला काहीच नाही. तिला जे वाटते ते करत असते, उड्या मारते, अंगावरच्या कपड्याची सूध नसते, कोणाला काहीतरी बोलत असते. म्हणजे त्या अघोरी अशा भावनेनं तिच्या शरीराचा ताबा घेतलेला असतो. बरोबर आहे? माझ्या आईच्या अंगात येतो. माझ्या आईला सांगू नका मला मारायला, वहीन गोष्ट माझं काही पण सांगायला. माझ्या आईच्या अंगात येत होतं, माहित नाही काय होतं ते. मी लहान होतो तेव्हा सगळे गावातले लोक यायचे. ते आमची आई काहीतरी आवाज वेगवेगळे करायची. मला आता कळते काय आहे ते. वेगवेगळे आवाज करायचे, कोणालाच ऐकायचे नाही. मला नाही, बहिणीला नाही, भावाला नाही, गावातल्या लोकायला नाही. लोक म्हणायची दातखिळी बसली, कानामध्ये बिडी फुका, म्हणजे बिडी ओढून कानामध्ये धूर सोडा. म्हणजे शरीराने काहीतरी वेगळ्याच कुठल्या शक्तीनं ताबा घेतल्यासारखं वाटायचं. आणि ते लोकांना खरे वाटायचं काहीतरी वेगळी शक्ती निर्माण झालेली आहे. परंतु ही शक्तिवृत्ती काही नाही. आता लक्षात येते काहीतरी सोंग आहे, काहीतरी आपलं स्वतः लपवण्याचं आहे. आपल्याला हे काही कर्तव्य जमत नाही, आणि त्या कर्तव्य न जमत असल्यामुळे लोक आपल्याला काय म्हणतील या पोटी. एक 8-10 वर्षापूर्वी माझ्या गल्लीत पण एका बाईच्या अंगात यायचं. मी सांगितलं वंदना घ्यायचं मी वर पूर्ण गल्लीमध्ये. अंगात निघात काही नसतं, ताईला आपण भेटू, तिची काही समस्या आहे का बघू आपण. नवरा व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही का, घरात आर्थिक काही संकट आहे का. माणसाला समस्येमधून हे आघोरी कृत्य स्वतः अंगात आणण्याची सिस्टीम निर्माण झालेली आहे, काही लोकांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे आपल्या शरीरावर काहीतरी वेगळ्याच शक्तीने काहीतरी ताबा घेतलेला आहे. आता आपल्या याच्याकडे येऊ. बोधिचित्त सुद्धा आपला ताबा घेते हे सांगायचं मला. म्हणजे जे जागृत मन आहे हे आपल्या अजागृत शरीराचा ताबा घेते. बोधिचित्त म्हणजे काय? जागृत मन आहे. बोधिचित्त हे प्रकाशमान असलेलं कुशल मन आहे. ते कुशल मन आपला ताबा घेते. म्हणजे अकुशल गोष्टी हळूहळू कमी होतात. पूर्वीसारखे आपण वेधळ्यासारखे वागत नाही, पूर्वीसारखे आपण अव्यवहारिक वागत नाही, पूर्वीसारखे आपण व्यभिचारी वागत नाही, पूर्वीसारखे आपण डामडोल या पद्धतीचे वागत नाही. हे असणं म्हणजे आपल्या शरीरावर बोधिचित्ताने ताबा घेतलेला आहे. म्हणजे जागृतीपूर्वक राहणं, स्वतःकडे पाहून जीवन जगणं, याला बोधिचित्ताने आपल्या शरीरावर ताबा घेतला असं म्हणते, असं म्हणतात.
आणि मग जेव्हा बोधिचित्त आपला ताबा घेईल त्यावेळेस हळूहळू आपण लोकांची सेवा करू, लोकांना मदत करू. आपण आपल्याकडे जास्त असलेला पैसा, आता ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण इतरांच्या मदतीसाठी देऊ. म्हणजे ह्या भावना ज्या आहेत आपल्या मनात निर्माण झालेल्या पूजा वंदनेच्या माध्यमातून, आपण बुद्धांची पूजा वंदना का केलेली? त्यांच्यामध्ये ते गुण आहेत, त्यांच्यामध्ये तशा प्रकारचे गुण आहेत. ते गुण आपल्यात निर्माण व्हावे म्हणून ते केलेली, आणि त्यातून मग आपल्यात बोधिचित्त निर्माण होऊन आपण बोधिसत्वाच्या वाटेकडे जाणार आहोत. त्यासाठी बोधिचित्त आपला ताबा घेते. आपल्याला काही अघोरी कृत्य करायचंय, कोणाला घाबरवायचंय, मी फार मोठा आहे, मला फार जास्त काही येते, मीच बोधिसत्व बनणार आहे, यासाठी नाहीये. ते आपल्यामध्ये तसे भाव, करुणेचे भाव, मैत्रीचे भाव, उपेक्षेचे भाव निर्माण होण्यासाठी ते बोधिचित्त आपल्यामध्ये निर्माण करायचं. त्याला बोधिचित्ताने ताबा घेणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढे त्याला असं म्हणतात की हे आपल्याला निर्माणाकडे घेऊन जाते बोधिचित्त, नाही का? बोधिचित्त ज्याच्यात निर्माण झालं तो बोधिसत्व होतो, आणि बोधिसत्व हा हळूहळू त्या दसभूमी पार करून तो बुद्धत्व बनतो, म्हणजे निर्वाणाकडे जातो असं म्हटलेलं. हे एक प्रकारे निर्वाण हा मार्ग इथून सुरू झालेला आहे, आणि तो सर्वोच्च मार्ग आहे असं म्हणलं. हे ध्येय दूरवर चमकताना पाहून आपण खाली वाकून दुरूनच आदरांजली वाहतो. वंदना किंवा आदरांजलीचा असा अर्थ होतो. वंदना म्हणजे केवळ प्रणाम, दोन हात जोडून एवढंच नाही, तर त्याच्यात एवढा उदात्त दृष्टिकोन आहे. हा फार मोठा दृष्टिकोन आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटलंय बघी, फार एक उंच डोंगरावर काहीतरी एखादा दिवा चमकतो आहे, नाही का? आणि त्या चमकणाऱ्या दिव्यापर्यंत आपल्याला जायचं आहे, आणि तो चमकणारा दिवा म्हणजे काय? बुद्धत्व आहे किंवा निर्वाण आहे. आणि मग त्या तिथपर्यंत जाण्यासाठी जे जे काय आपल्याला कष्ट करावे लागतील, आचार्य शांतीदेवानी तर फार सोपे कष्ट सांगितले. काय सांगितले? फक्त पूजा आणि वंदना करा. दूर डोंगरावर ते प्रकाश आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी मग दगड, धोंडे, काटे, झुडप सगळं काही आहे, ते पार करून जायचंय, तर आपल्याला ते दिवा आपल्याला दिसेल किंवा तिथं आपण जाऊ त्या तिथपर्यंत. खूप सोपा मार्ग पूजा आणि वंदनेचा सांगितला, पण ते करत असताना मात्र आपली जागृती आपल्याला वाढवली पाहिजे. आपण कुशल मनाने ते केलं पाहिजे. मी कधी कधी मुलीला आणि पत्नीला म्हणतो, अरे काय तुम्ही बुद्धांना कधी पाहतच नाही, तुम्ही बुद्धांची मूर्ती एवढी काळवट झाली, तुम्ही काय हसत नाही? मग माझ्यावर राग करत करत ते बुद्धांना हसते. वेगळ्या प्रकारचे साबण म्हणा, काय असतं ते पितांबरी किचन मध्ये नेऊन, मग त्याच्यातून काय बुद्ध पूजा होणार आहे का? ते नाही. रागात अशा पद्धतीने अकुशल मनामुळे काय ते होणारच नाही का? कारण उद्देश नाहीच तो बोधिचित्त निर्माण होण्याचा. आपला उद्देश आहे की आपल्यामध्ये ते बोधिचित्त निर्माण झालं पाहिजे. तर हा निर्वाणाकडे जाणारा मार्ग आहे असं म्हणतो. पूजा आणि वंदना हा निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे, केवळ कृत्रिम नाहीये. नैसर्गिक पद्धतीने आपण या माध्यमातून बोधिचित्त निर्माण होऊन आपण निर्वाणाकडे जाऊ शकतो असं म्हटलेलं आहे. थांबूया आपण. तिसरं अंग आहे शरण ग्रहण वगैरे. चालेल? पाप देश नाही.